नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत 36 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे बघा, मी हा अस्तरचा ब्लाऊज कटिंग करत आहे. म्हणून पहिलं मी अस्तर घेतलेला आहे, अस्तर कटिंग करायला घेतलेलं आहे. बघा, इथे मी सर्वात पहिला मागचा भाग कटिंग करत आहे. इथे बघा, खाली मी अस्तर सरळ करून घेतलेलं आहे, एक लाईन ड्रॉ करून, आणि त्या लाईनवरून वरती उंचीचं माप टाकलेलं आहे. माझी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि तिथे बघा, अशी सरळ एक रेषा आखून घेतलेली आहे. इथे बघा, मी शोल्डरचं माप टाकत आहे. शोल्डर घेतलेला आहे मी 6 इंच आणि मुंडा घेतलेला आहे, मुंडा पण मी 6 इंच घेतलेला आहे. आणि इथे बघा, केलेल्या मार्किंगवरती मी असा एक सरळ लाईन करून घेतलेली आहे. बघा, इथे बघा, इथे मी छातीचं माप टाकत आहे. 36चा चौथा भाग टाकलेला आहे मी. 36चा चौथा भाग 9 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. बघा, हे बघा, मी परत एकदा दाखवते. आता इथे बघा, मी कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 7.5 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं ते मी असं जॉईन करून घेतलेलं आहे. बघा, इथे बघा, कोपऱ्यातून 1.5 इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या इथून खाली बघा 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथून मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे. बघा, या पद्धतीने. आता बघा, आता मी गळा रुंदी घेतलेली आहे. बघा, 2.5 इंच आणि पाठीमागचा माझा गळा आहे, मला तयार 9.5 इंच ठेवायचा आहे, 9 इंच ठेवायचं आहे. तर मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने अर्धा इंच मी शोल्डरच्या शिलाईचं मार्जिन ॲड करून 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. बघा, या पद्धतीने. आणि इथे मी पाठीमागच्या गळ्याचा बघा गोलाकार शेप देऊन घेत आहे. बघा, या पद्धतीने. इथे बघा, इथे आता पूर्णपणे पाठीमागच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. आता बघा, इथे मी शोल्डरकडून कटिंग करून घेत आहे. बघा, आणि मुंड्याच्या इथून आणि जे आपण शिलाई मार्जिन जॉईन केलेलं होतं तिथून मी कटिंग करून घेतलेला आहे. गळा मी नंतर कटिंग करून ठेवणार आहे. इथे बघा, खालच्या साईडचा पण थोडा जे आपण अगोदर मार्किंग करून घेतलेलं होतं त्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेतलेलं आहे. बघा, आता बघा, इथे मी पुढच्या भागाचं कटिंग करते. बघा, पाठीमागचा भाग मी घेतलेला आहे आणि तो जसाच्या तसा ठेवलेला आहे. बघा, अस्तरवरती जिथे सेट होतं तिथे मी ठेवून घेतलेला आहे. या पद्धतीने. बघा, आणि जसा आहे पाठीमागचा भाग तसाच्या तसा मी मार्किंग करून घेत आहे. बघा, या पद्धतीने. या साईडला थोडा काट आहे म्हणून मी तो सोडलेला आहे. बघा, जसं आहे तसंच तेवढ्याच मापाचा मी मार्किंग करून घेतलेला आहे. आणि पाठीमागचा भाग मी साईडला ठेवून घेतलेला आहे. बघा, इथे बघा, मी मुंड्याच्या इथे बॉक्स तयार करून घेत आहे. बघा, म्हणजे आपल्याला मार्किंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही यासाठी. इथे बघा, इथे खालच्या साईडला बघा आपल्याला योगपट्टीचं शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. बघा, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून योगपट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला जे शिलाई करताना लागतं दोन्ही बाजूने अर्धा इंच, ते मी इथे 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. बघा, खालच्या साईडला या पद्धतीने. आणि ते व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. बघा, मागच्या भागापेक्षा 1 इंच आपण पुढच्या भागाला वाढवलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊज कटिंग करायला जमत नसेल तर माझ्या चॅनलवरती पेपर कटिंगचे सुद्धा सर्व साईजमध्ये पेपर कटिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत. तर ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी लक्षात येतील. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, छान छान कमेंट करायला विसरू नका. तर इथे बघा, इथे मी पुढच्या गळ्याचं माप टाकलेलं आहे. बघा, गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे.
इथे बघा, इथे मी पुढच्या मुंड्याचा आकार देत आहे. इथे बघा 1 इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा, इथे आपण योगपट्टीचं माप टाकणार आहे. इथे बघा मी 4 इंच घेतलेला आहे बघा, गळ्याकडील बाजूला 4 इंच घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडला 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. आणि इथून मी योगपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे बघा. इथे या पद्धतीने थोडा तिरकस, पुढच्या साईडला थोडासा तिरकस असा आकार मी दिलेला आहे बघा. इथे बघा, इथे आपण कटोरीचं माप टाकत आहे मी. इथे बघा मी 6 इंचावरती कटोरीसाठी माप टाकलेलं आहे बघा. 6 इंचाची मी कटोरी घेतलेली आहे. आणि इथे बघा पुढच्या मुंड्याचा जो शेप दिलेला आहे तिथून मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. आणि इथे गळ्याकडील बाजूला बघा 1.5 इंचावरती एक मार्किंग असं करून घेतलेलं आहे बघा. आणि आता हे तिन्ही मार्किंग जोडून मी कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघा. शेप व्यवस्थित देऊन घ्या, व्यवस्थित एकदम गोलाकार आला पाहिजे बघा. या पद्धतीने मी परत थोडा माझा वाकडा झालेला होता तो मी व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता बघा आपलं पुढच्या भागाचं मार्किंग करून झालेलं आहे. तर आता मी कटिंग करत आहे पुढचा भाग बघा. इथे बघा साईडचा जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी सर्वात पहिलं कटिंग करून काढत आहे. इथे बघा, इथे मी सर्वात पहिलं गळा कटिंग करून घेत आहे बघा. केलेल्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेत आहे. इथे बघा, इथे जो एक्स्ट्राचा काट होता तो पण मी कटिंग करून काढलेला आहे. मार्किंगनुसारच कटिंग केलेलं आहे बघा. इथे बघा मी पुढचा मुंडा कटिंग करून घेत आहे पुढच्या भागाचा या पद्धतीने. आता बघा योगपट्टी कटिंग करून घेत आहे. केलेल्या मार्किंगनुसार जसं मार्किंग आहे त्या मार्किंगनुसारच मी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि कटोरीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे. आता बघा आपले पुढच्या भागाचे 3 पार्ट कटिंग करून झालेले आहेत. आता बघा, आता मागचा भाग आणि आपला साईड पार्ट आहे, योगपट्टी आहे. आणि आपण जी आता कटिंग करून काढलेली जी कटोरी आहे ती आपण दुसऱ्या कपड्यावरती ठेवून वाढवून घेणार आहोत बघा. उरलेल्या अस्तरवरती ठेवून वाढवून घेणार आहेत. आता बघा मी या पद्धतीने इथे ठेवलेली आहे बघा. अशी कटोरी थोडी तिरकस ठेवलेली आहे बघा, उभी किंवा आडवी ठेवलेली नाही आहे. इथे बघा म्हणजे अशी तिरकस ठेवली म्हणजे फिटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही, म्हणून कटोरी तिरकस ठेवून घेतलेली आहे बघा मी. आणि जशी कटोरी आहे त्यानुसारच मी जसं आहे तसंच्या तसं मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा. या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे बघा. मी जरा डार्क करत आहे या पद्धतीने बघा. जसं आहे तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बघा इथे गळ्याच्या साईडला 1/2 इंच वाढवलेला आहे मी. आणि खालच्या साईडला बघा 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि या साईडला सुद्धा मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलेले आहे बघा. आणि हे पुढचा गळा आणि हे वाढवलेलं 1.5 इंच मी असं तिरकस जोडून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि जो कटोरीचा गोलाकार शेप आहे त्याच आकारानुसार मी केलेल्या मार्किंगवरून दोन्ही मार्किंग जोडून मी गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आता बघा, आता इथे खालच्या साईडला जेवढी आपली कटोरी आहे त्याचा मी मध्य काढलेला आहे बघा. सेंटर मार्क करून घेतलेला आहे बरोबर मेजर टेप फोल्ड करून. आणि त्या सेंटरच्या इथून खाली 1 इंचावरती मार्किंग करून जोडून घेतलेलं आहे बघा. आणि इथून मी कटोरीला गोलाकार शेपमध्ये जोडून घेतलेला आहे बघा. गोलाकार शेप दिला म्हणजे कटोरी फिटिंगला चांगली बसते, यासाठी मी गोलाकार शेप दिलेला आहे. काही जण पट्टीने सुद्धा असं सरळ लाईनने जोडून घेतात, पण मी या पद्धतीनेच कटिंग करत असते. ही कटोरी माझी परफेक्ट बसते म्हणून मी असा शेप देऊन घेते कटोरीला. तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची कटोरी तुम्हाला कशी बसली. इथे बघा मी केलेल्या मार्किंगनुसार जसं आपण वाढवलेलं मार्किंग होतं तसं मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा. आपली कटोरी पण वाढवून झालेली आहे. इथे बघा या कटोरीवरती आपण टक्सचं माप टाकत आहे बघा. इथे जिथे आपण जो सेंटर मार्क केलेला होता तिथून वरती मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे.
आणि साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून मी टक्सचं माप टाकलेलं आहे आणि हे मी पट्टीने तिरकस असं जोडून घेतलेलं आहे बघा, म्हणजे आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येणार नाही. इथे बघा मध्ये मी एक कैचीने नॉच देऊन घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही कटोरीचे पॉईंट आपले सारखे येतील यासाठी. आता बघा मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे बघा. ब्लाऊज कपड्याला एका बाजूला मोठा काठ आहे, एका बाजूला छोटा काठ आहे. तर मोठा जो काठ आहे तो मी स्लीव्ससाठी ठेवलेला आहे. इथे बघा मोठ्या काठाच्या इथे मी स्लीव्स ठेवून घेणार आहे. इथे मी स्लीव्स कटिंग करणार आहे. तुम्हाला जर बाही परफेक्ट बाही कशी कटिंग करायची हे जर तुम्हाला समजत नसेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, ते तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी ही बाही कशी कटिंग केलेली आहे. हे बघा इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. आणि इथे बघा इथे जो छोटा काठ आहे तो मी पाठीमागच्या भागासाठी ठेवलेला आहे. तिथे मी पाठीमागचा भाग सेट करून घेतलेला आहे बघा. इथे आता पूर्ण कपड्यावरती सर्व भाग मी ठेवून घेत आहे. जसे सेट होत आहेत तसे मी ठेवत आहे बघा. कटोरी मी तिरकी ठेवलेली आहे बघा, उभी किंवा आडवी लावलेली नाही, तिरकस ठेवलेली आहे बघा या पद्धतीने. आणि इथून मी बघा अस्तरपेक्षा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा ठेवून मी कटिंग करून सर्व पार्ट कटिंग करून घेत आहेत बघा या पद्धतीने, म्हणजे अस्तर जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे बघा. या पद्धतीने मी सर्व पार्ट कटिंग करून घेत आहे बघा. इथे बघा कटोरी पण लक्षात घ्या, कटोरी तिरकीच ठेवा, उभी किंवा आडवी ठेवू नका. मी परत सांगते, म्हणजे फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही यासाठी. बघा या पद्धतीने सर्व पार्ट कटिंग करून झालेले आहेत बघा. योगपट्टीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. आणि अस्तरचा ब्लाऊज पूर्णपणे कसा शिवायचा याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं फिनिशिंग सहित अस्तरचं ब्लाऊज कसं शिवायचं, पायपिंग कशी करायची. यात तिथे मी बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत, तो तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे ब्लाऊज कसा स्टिच करायचं ते. आता बघा इथे आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.